मित्रांनो आपल्यासोबत आहेत मारुती स्वर्गे सर. हे गेले 3 दिवस झाले कॉमेंटेटरची भूमिका चिंचोली प्रीमियर लीगमध्ये पार पाडत आहेत. सर, चिंचोली प्रीमियर लीगचं 3रं वर्ष आहे. आयोजनाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच स्पर्धेमध्ये तुम्ही समालोचकाची भूमिका करता, तर या आयोजनाबद्दल थोडं सांगा. नक्कीच ह्या आयोजनाविषयी जर सांगायचं झालं तर आपल्या तालुक्यातील सर्वात चांगलं आयोजन आहे. मी माझ्या समालोचनामध्ये जरी मगाचपासून सांगित होतो की जसं तालुक्याचं आयोजन असतं ना तसं तुमच्या गावाचं आयोजन आहे. कारण अतिशय सुंदर ट्रॉफीज देखील आहेत, वैयक्तिक पारितोषिकं देखील तुम्ही ठेवलेली आहेत. अतिशय भव्य दिव्य एक नंबरचं प्राईज 40,001 रुपये. म्हणजे एका गावामध्ये एवढे मोठे तुम्ही प्राईज आणि एवढे मोठे ट्रॉफीज देखील ठेवू शकता. डगआउट देखील जवळजवळ 3 डगआउट आहेत आणि खेळाडूंच्यासाठी अतिशय चांगले टी-शर्ट्स देखील तुम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. अतुलनीय तुमचं नियोजन आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय इथं माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता मराठा वॉरियर्स वर्सेस पॉवर ट्रेड संघाची 4थी मॅच चालू आहे. ही मॅच खूप रोमांचकारी मॅच आहे. ही मॅच जिंकेल तो डायरेक्ट त्याला चान्स आहे क्वालिफाय होण्यासाठी. दोन्ही टीमने 3 पैकी 1 मॅच जिंकली आणि 1 मॅच अजून एक जिंकली तर त्यांना चान्सेस आहेत क्वालिफायचे. तर आपण त्या टीमच्या डगआउटमध्ये जाऊयात, आपण त्यांच्या भावना समजून घेऊयात. मित्रांनो, आपल्यासोबत मराठा वॉरियर्सचे संघ मालक आहेत माननीय अशोकराव दादा. 3रा सीझन आहे. मागच्या सीझनचे ते विजेते आहेत आणि या सीझनमध्ये त्यांनी त्यांचं आव्हान अजून जीवन ठेवलं आहे आणि त्यांची मॅच चालू आहे. तर संघ मालक ते त्या टीमला कसे प्रोत्साहन करतात, कसं मोटिवेट करतात त्यांच्याकडून समजून घेऊयात. दादा नमस्कार आहे. नमस्कार. तर तुम्ही कशा प्रकारे टीमला प्रोत्साहन करता तुमच्या? आपण मागच्या वर्षीचे विनर आहे, ह्या वेळेला पण आम्ही ट्राय करणार. हां, आणि केला काल एक जिंकल्या, ही मॅच जिंकली आम्ही आहे, याच्यामध्ये आम्ही विनिंग झोनमध्ये आहे आता सध्या. म्हणजे कालची मॅच तुम्ही मोर दॅन 60 टार्गेट होतं ते तुम्ही कमी पूर्ण केलं. आणि तुम्ही तुमच्या टीमचा उत्साह कसा आहे? मस्त उत्साह चांगला, पोरं पण चांगली खेळते. हां, पण टीमच्या आपल्या CPLच्या आयोजनाबद्दल बोला. आयोजन तुम्हाला कसं वाटतंय? आयोजन मस्त आहे, चांगलं आयोजन चाललंय, व्यवस्थित चाललंय सर्व. म्हणजे पूर्ण गाव एकत्र येते, चांगल्या प्रकारे आपण खेळतोय. चांगल्या प्रकारे सर्व पोरं एकत्र मस्त आहे. तुमच्या कॅप्टन बद्दल सांगा. हे कॅप्टन तुमचे थोडेसे कॅप्टन बद्दल आमचे ऑलराऊंडर पण आहेत. हा, तर संपत जाधव हे कॅप्टन आहेत या टीमचे. तर त्यांची खूप मेहनत आहे. त्यांनी बॉलिंग किंवा बॅटिंग मध्ये टीमला प्रोत्साहन देत आहेत आणि चांगल्या प्रकारे खेळतात ते. पोरं पण बाकीची पण पोरं चांगली आहे. तुषार एक बॅट्समन चांगला आहे, किशोर आहे. हा, ऑलराऊंडर. कितीच्या आत रोखायचा प्रयत्न आहे? यासने आम्हाला तर 35च्या आतच रोखायचं आहे. 35 रोखायचा प्रयत्न आहे. एवढी मेहनत करताय? एवढी मेहनत, एवढा विश्वास बॉलरवर तुम्हाला आहे? 100% किती मेहनत केल्या बघा. मित्रांनो, आपल्यासोबत पॉवर हिटरचे संघ मालक माननीय सुनीलदादा भावड्या हे आहेत. त्यासोबत त्यांची टीम आहे. ही टीम गेले 2 सीझन एकही मॅच जिंकू शकली नव्हती. या सीझनमध्ये पण पहिल्यात कंटिन्यू सलग 2 मॅच हारल्या होत्या आणि 3री मॅच त्यांनी मास्टर ब्लास्टर या संघावर जिंकली. तर त्यांचे संघ मालक आणि यांच्या भावना आपण समजून घेऊयात. तर तुम्हाला कसं वाटते आता 12 मॅच नंतर तुम्ही 13वी मॅच जिंकल्या 3ऱ्या सीझनमध्ये, तर तुम्हाला कसं वाटतं फिलिंग? 13वी मॅच जिंकल्या, मनापासून आनंद झाला आहे. एक प्रकारे चॅम्पियन चषक जिंकल्यासारखं वाटतं. मित्रांनो, तुम्ही तर पाहू शकताय चॅम्पियन चिंचोलीची पूर्ण टीम आहे. त्यांचे संघ मालक अशोकराव दादा हे या टीमला पूर्ण मोटिवेट करतायत आणि त्यांनी 3 पैकी 2 मॅच जिंकल्या आहेत. त्यांची स्ट्रॅटेजी आहे की ही मॅच जिंकून क्वालिफाय व्हायचे. तर त्या टीमचं तुम्ही डगआउटमध्ये त्यांची काय डिस्कशन चालली ते तुम्हाला दाखवतो. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. मला वाटतं थोडंफार स्टेप अप करायला पाहिजे. एका जागेवर ठेवून जर याला एवढे खेळायला मिळाले तुम्ही चांगले खेळणार. तर आपल्यासोबत मराठा वॉरियर्स टीमचे सिनियर आयकॉन आहेत राजू आप्पा आणि संजय जाधव भाऊ. दोन्ही सिनियर खेळाडू आहेत. चिंचोली गावासाठी क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान आहे शिराळा तालुक्यासाठी या दोघांचं. आणि राजू आप्पा, एवढा कमी म्हणजे धावसंख्येमध्ये कशा प्रकारे तुम्ही रोखू शकला? बॉलिंगचे ह्याच्यावर रोखलो. म्हणजे बॉलिंग स्ट्रॅटेजी चांगली तुमची होती? चांगले होते. म्हणजे बॉलिंगसाठी खूप मेहनत घेतली. मेहनत केली. आणि
फिल्डिंग ही चांगली होती. फिल्डिंग पण चांगली होती. त्या प्रकारे तुम्ही कष्ट केले, तुम्ही खेळाडूंचं ट्रेनिंग करून घेतलंय. ट्रेनिंग करून घेतलेलं म्हणजे होतं. हे दोन त्यामुळं सिनियर खेळाडू आहेत, ह्या टीमचे मेंटॉर देखील आहेत आणि दोघं ॲज अ ट्रेनिंगची भूमिका पण देतात ह्या टीमसाठी. तर तुमचा काय प्लॅन आहे की तुम्ही चॅम्पियनशिप यंदा मारणार काय? यंदा मारणार. चॅम्पियनशिप गेल्या वर्षी मारलेली होती, यंदाही मारू. हा. प्रयत्न आहेत, प्रयत्न चालू आहे. 100% मारू. हा बरं जिंकला चॅम्पियनशिप, तर खेळाडूंसाठी तुम्ही काय तुमच्या तुम्ही सिनियर खेळाडू आहे, संघ मालक, खेळाडूंसाठी उत्साह वाढण्यासाठी तुम्ही काय देणार आहे त्यांना? म्हणजे पार्टी किंवा असं काय? पार्टी देऊ, बँजो लावू, डीजे लावू. बघा म्हणजे ह्यांचा उत्साह आहे जिंकल्यानंतर त्यांचं बँजो, डीजे आणि पार्टी सर्व आयोजन आहे. म्हणजे हे कुठल्या बाबतीत कमी नाहीत. राजाप्पा, अजून आयोजनाबद्दल कशा प्रकारे आयोजन आहे सीपीएलचं त्याबद्दल दोन CPL चं आयोजन एक नंबर आहे. अतिशय उत्साहाचं आहे. उत्साहाचं आहे. मित्रांनो, काही डगआउटमध्ये प्रेक्षक बसले, आपण त्यांच्या पण बाईट घेऊयात. दादा, तुम्हाला कसं वाटतं आयोजनाबद्दल थोडं सांगा. आयोजनाबद्दल चिंचोली प्रीमियर लीग हे 3 वर्ष झाली. 3 वर्षापासून अतिशय गावातील मुलांनी चांगला क्रिकेटचा सामना करून त्यांनी अतिशय चांगली कामगिरी गाजवलेली आहे. त्याबद्दल आमच्या प्रेक्षकाकडून त्यांचं खूप खूप अभिनंदन. CPLचा आयोजक ग्रुप आहे आमचा, किंवा चिंचोलकर सर्व क्रिकेट प्रेमी आहेत, यांच्याकडून तुमचा विशेषतः आभार मानतो तुम्हा दोघांचं. मागच्या वर्षी ट्रॉफी ज्या दिल्या होत्या त्या तुम्ही दोन लोकांनी दिल्या होत्या, आणि मागच्या वर्षी तुम्ही खेळाडूंसाठी प्रोत्साहन म्हणून बरेच बक्षीस दिली होती वैयक्तिक. त्याबद्दल पण CPL ग्रुपकडून मी तुमचा आभार मानतो. दादा, तुम्हाला कसं वाटतं आयोजनाबद्दल? आयोजन अतिउत्तम आहे, बघण्यात मजा आहे आणि गावची एकी असल्यामुळे जवळजवळ बाकी काही राजकारण करून सोडून सर्व मुलं एकत्र आले त्याची मला आपुलकी वाटते आणि असंच चालावं. आणि ह्यासाठी या CPLला माझ्या शुभेच्छा. मित्रांनो, हे प्रेक्षक गेली 3 वर्ष झालं प्रत्येक एकही मॅच मिस करत नाहीत. गाव एकत्र येतं म्हणून ह्या मुलांना सपोर्ट करायला हे प्रेक्षक कधीही कमी पडत नाही. यांचं चिंचोली प्रीमियर लीगकडून यांचा आभार व्यक्त करतो. CPL सीझन 3च्या आयोजनाबद्दल थोड्या गोष्टी सांगा. म्हणजे आपण चांगल्या प्रकारे ट्रॉफीज आणल्यात यावर्षी, आणि भिवंडी बिग बॅशला जे टी-शर्ट वापरले होते ते सेम टी-शर्ट आपण आणलेत. शिराळा तालुक्यात फर्स्ट टाइम आहे, तर त्याबद्दल थोडं सांगा. CPLचं हे 3रं पर्व आहे. पहिल्या पर्वापासून आपण चालू केली त्यावेळी म्हणजे आपल्याकडे सुरुवात झाल्यानंतर किंवा दुसऱ्या वर्षी एवढं म्हणजे काय म्हणतात त्याला फायनान्शियल ह्याच्यामध्ये आपण जरा कमी पडलेलो, पण यावर्षी बऱ्याच देणगीदारांनी देणगी बऱ्यापैकी दिली. त्यामुळं कसं आहे की आम्ही प्रयत्न केला आहे की आपल्या गावातल्या पोरांच्या ह्याच्यासाठी म्हणजे या CPLमध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उत्तम दर्जाच्या असाव्यात. त्यामुळं म्हणजे टी-शर्ट असो किंवा ट्रॉफीज असो, बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे बॅट्स असतात उत्तम दर्जाच्या. यावेळी आपण स्टंप चांगल्या ह्याच्या लेवलचे आणलेले आहेत आणि बाकीच्या सगळ्याच ह्याच्यातून आपण प्रयत्न केला आहे की चांगलं एक आयोजन व्हावं. आपल्यासोबत आहेत या टीमचे लिजंड स्टार खेळाडू अमर जाधव अण्णा. तर अण्णा, तुम्ही 2 मॅच जिंकल्या, तुमच्या काय भावना आहेत? आता आम्हाला 3री मॅच जिंकायची आहे. हां, आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मित्रांनो, आपल्यासोबत CPL सीझन 3मध्ये क्वालिफाय झालेली टीम आहे, म्हणजेच रायझिंग स्टार. 3 पैकी 3 मॅचेस जिंकलेत आणि त्या टीमचे कर्णधार, त्या टीमचे आयकॉन प्लेअर आपल्यासोबत आहेत. त्या टीमचे कर्णधार भीमरावराव दाजी यांच्या भावना समजून घेऊया. त्यांची स्ट्रॅटेजी काय होती, काय प्लॅन होतं? दाजी, काय तुमची स्ट्रॅटेजी होती? सर्व खेळाडू आमचे 11 चांगली एक पद्धतीने खेळले. स्ट्रॅटर्जी अशी काही सुद्धा नव्हती की हर मॅच आम्ही जिंकण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला त्यात यश मिळालेलं आहे. यश मिळालं आहे म्हणजे तुम्ही आता तुमचं हे आयकॉन खेळाडू किंवा बाकीचे सर्वांना एकत्र घेऊन तुम्ही कशा प्रकारे खेळता? एवढे म्हणजे चांगल्या प्रकारे असे काही नियोजन नव्हते. आपलं प्रत्येक सामना आम्ही जिंकण्यासाठीच खेळलो. तुमचं टीम कॉम्बिनेशन बघितलं तर खूप एकत्र तुम्ही खेळासारखं वाटलं, त्यामुळे तुम्ही जिंकू एक खेळाडू कुठलाही हे करू शकत नसतो, त्यामुळे 11ही खेळाडू एकत्र खेळले तर टीम जिंकू शकते. म्हणजे 11 खेळाडू तुम्ही एक दिलाने खेळताय त्यामुळे जिंकू शकता. तर आपल्यासोबत ह्या टीमचे दुसरे स्टार प्लेअर, लिजंड खेळाडू प्रवीण जाधव बाबू हे आहेत. बाबू, तुम्हाला काय वाटतं तुमच्या 3 मॅच जिंकल्या त्याबद्दल? मी सर्वप्रथम आमच्या टीमचे ऑनर राजस्थानचे मालक आहेत त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी मला ह्या टीममध्ये आयकॉन म्हणून सिलेक्ट केलं. त्याचबरोबर सर्व 11 खेळाडू आहेत, त्यांनी जे बी डागआउटमधले 15 त्यांचा चांगला परफॉर्मन्स झाल्यामुळे टीम एक चांगल्या प्लॅटफॉर्मला आम्ही 3 मॅच जिंकून क्वालिफाय झालो. तुम्ही आता क्वालिफाय झाला. आता आपल्याशी जॉईन झाले तर आमच्या फाउंटन हेड मुंबई टीमचे 2 स्टार क्रिकेटर तुषार जाधव. सर, सांगा तुम्ही. म्हणजे बोलायला गेलं तर गावच्या क्रिकेटमध्ये आणि मुंबईच्या क्रिकेटमध्ये भरपूर फरक आहे. मुंबईच्या क्रिकेटमध्ये कसं वारं पूर्ण थांबलेलं असतं, आपल्याला जो तो बॉल त्या साईडला खेळता येतो. पण गावच्या ठिकाणी आपल्याला जर ह्या पूर्ण ओपन मैदानात तुम्ही बघू शकता, मागे ज्या साईडला वारं आहे तुम्हाला त्या साईडनंच खेळायचं आहे. तुम्ही वाऱ्याच्या विरुद्ध आहे ना तुम्ही खेळू शकत नाही. तुम्ही काही असू दे, कुठलाही बॉलर असू दे,
तुम्ही वाऱ्याच्या विरुद्ध खेळू शकत नाही. ग्रामीण क्रिकेट मुंबई क्रिकेटमध्ये भरपूर फरक आहे आणि ह्योच प्रश्न आपण निलेश सरांनी विचारावं की ग्रामीण आणि मुंबईच्या क्रिकेटमध्ये काय फरक आहे. जसं बघायला गेलं तर गावच्या क्रिकेटमध्ये सर्व एका गावात सर्व प्लेयर एकत्र असतात, म्हणजे 120-130 प्लेयर. पण मुंबईला कसे मोजके 10-11 प्लेयर असतात जे सगळे चांगले खेळाडू असतात. बॉलिंग ही चांगली असते, त्यांची फिल्डिंग बॅटिंग सर्व चांगले असतात. फक्त ग्राउंडचा थोडा डिफरन्स आहे. मुंबईला कसे ग्राउंड प्रॉपर असतात, व्यवस्थित असतात, विकेटसुद्धा चांगले असतात. त्या मानाने गावाला इथे विकेट तर चांगलाच आहे, फक्त आउटफिटचा थोडा प्रॉब्लेम आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत आहेत प्रमोद घोडे पाटील, 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. बाबा, तुम्ही या स्पर्धे ठिकाणी व्हिजिट केल्या. चिंचोली प्रीमियर लीगतर्फे आपलं सर स्वागत आहे. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल तुम्हाला कसं वाटतं ते सांगा थोडं. स्पर्धा अतिशय उत्कृष्ट चालू आहे. स्पर्धेचं नियोजन आयोजन एक नंबर चिचोली केलेले आहे. त्याबद्दल मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो, कारण की कोकर्ड गावात आता दुसरं वर्ष आहे. दुसरं वर्ष त्याच्यामुळं अतिशय उत्कृष्ट असे खेळ सगळी खेळाडू करतात. यावर्षी आपली टीम क्वालिफाय होऊ शकली नाही, त्याबद्दल तुमच्या मनात दुःख आहे की नाही? भरपूर दुःख आहे. दुःखवटा कुठं साजरा करायचा का नाही? संध्याकाळी आपल्यासोबत जी टीम क्वालिफायसाठी फायनलचा क्वालिफाय झाली त्या टीमचे संघ मालक स्वतः अक्षयजाऊ दादा आहेत. तर अक्षयजाऊ, तुम्ही तुमच्या टीमला मोटिवेट करण्यासाठी कशा प्रकारची एनर्जी दिली की तुमची टीम फायनलला पोहोचू शकली? टीम आधीपासूनच खूप चांगली मोटिवेटेड आहे, त्यामुळे माझं काम सहसा मोटिवेट करण्यासाठी खूप कमी करावं लागलं. चांगल्या पद्धतीचं बॅटिंग लाईनअप, चांगल्या पद्धतीचं बॉलिंग आणि फिल्डिंग खूप चांगल्या पद्धतीचं चाललेलं आहे. प्रत्येक टीमचं जे काय 11-12 प्लेयर आहेत आपले, ते टीमसाठी खूप चांगलं योगदान करत आहेत. आणि प्रत्येक प्लेयरची खूप मेहनत आहे. आता जिथपर्यंतचा प्रवास राहिला आहे क्वालिफायपर्यंतचा, प्रत्येक एका प्लेयरची खूप चांगली मदत झालेली आहे आणि प्रत्येकाने चांगली मेहनत घेतलेली आहे. मागच्या वर्षी तुम्ही म्हणजे चॅम्पियनशिप घेण्यातून एक पाऊल दूर होता, यावर्षी त्यासाठी तुम्ही कशा प्रकारे टीमला म्हणजे प्रयत्न करणार आहात तुमच्या? मागच्या वर्षीच्या CPL ज्या काही चुका झाल्या त्याची आपण आता ह्या CPL मध्ये भर करतोय आणि आपण क्वालिफायवरून सेमीफायनल आणि सेमीफायनलवरून फायनलचा टप्पा गाठण्याचा प्रवास चालू आहे. आणि सगळे प्लेयर चांगला जोश ठेवून आहेत आणि 100% आम्ही फायनलपर्यंत जाऊ.